नारी शक्ती खरं तर आपण या ठिकाणी बघतोय, पाहायला मिळते. संस्कार आणि संघर्ष यांचे अद्वितीय प्रतीक म्हणून नारी शक्तीला आपण नेहमीच बघत आलो. आणि एक फोटो सेशन या SDP ग्रुप च्या वतीनं SDP ट्रॉफी 2026 मध्ये या ठिकाणी केलं जाईल. मॅच त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. मयूर पाटील गुणलेखक, आपण लक्ष केंद्रित करावं. नारी शक्ती आपण या ठिकाणी बघतोय. मी या अगोदर सुद्धा सांगितलं, नारी शक्ती केवळ एक संकल्पना नाही, तर ती सृष्टीची निर्मिती शक्ती आहे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे संस्कार फुलतात, प्रगती घडते आणि समाज उन्नत होतो. आईच्या ममतेतून, बहिणीच्या प्रेमातून, पत्नीच्या साथीतून आणि मुलीच्या स्वप्नातून राष्ट्राची उन्नती होते, उभारणी होते. खरं तर चला नारीचा सन्मान करूयात, कारण नारी शक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. जिथे नारीचा सन्मान होतो तिथेच खऱ्या प्रगतीची सुरुवात होते आणि ही खरी प्रगती आहे इथून पुढची. SDP ग्रुपची प्रत्येकाचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मॅचही मैदानावरती सुरू आहे. फणस डोंगरी विपक्ष नांदगाव. सुधीर लहाने आमचे भिंगारवाडीचे मित्र या मॅचचा आनंद घेत आहेत. लाईव्ह सांगतायत की SDP ट्रॉफी जबरदस्त आहे, यावर्षी जल्लोषात आहे, आनंदात आहे. पद्मताईंचा वाढदिवस साजरा झाला आहे. जाऊया सेकंड मॅच जिथे चालू आहे पहिल्या राऊंडची. फणस डोंगरी संघानं टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय, आणि नांदगाव संघ पहिल्यांदा बॅटिंग करेल. वाईड बॉल, वाईड बॉलचा इशारा. पंच सामना थांबवायचा आहे. महिला वर्ग या ठिकाणाहून प्रस्थान करणार आहे. सगळ्या महिला मंडळी पहा, अचानकच्या या मैदानावर आपण पाहतोय पद्मताईंचा वाढदिवस SDP ट्रॉफीमध्ये आज 16 तारीख, आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच हा SDP ट्रॉफी आयोजन करण्यात आलं असतं, हे केलेलं असतं. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे, भगव्याची रक्षिणी तू,
स्वराज्याची तू मेक आहे, दुबली समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहे, तू जिजाऊंची लेक आहे. एका स्त्रीला पुरुषाने कधीही विचारू नका तू माझ्यासाठी काय केलं. चला, महिलांच्या ज्या गाड्या असतील त्या कृपया घेऊन या, विनंती असेल. मॅच थांबलेली आहे, मॅच फायनल डे आहे मॅचचा आज. त्यामुळे जे वाहनं असतील, जे महिलांना घेऊन आले त्यांना विनंती आहे की आपण लगेच वाहनं तुमची घेऊन या. शेवटची रात्र आहे, अंतिम रात्र. उसाटणे टीम देखील दाखल झाले, अनिकेत ढोपरे देखील दाखल झाले असेल. लॉगर आहेत, इन्स्टावरती आम्ही नेहमी लॉग त्यांचे पाहत असतो. फोटोशूट या ठिकाणी केला जातो. हे अविस्मरणीय क्षण. चला, 1 2 3 आम्ही काउंट करणार आहोत. 3 नंतर तुम्ही हात वरती करायचे आहेत. महिला वर्ग, ही सूचना तुमच्यासाठी. करू स्टार्ट. 1 ड्रोन ऑपरेटर सेट करतोय ड्रोन. त्यानंतर या ठिकाणी आम्ही सूचना जरूर देऊ. हे महत्वाचे क्षण SDB ट्रॉफीच्या माध्यमातून टिपले जातील ड्रोनच्या व्ह्यू मधून. रितेश रेडी आहे का? थोडासा अवधी या ठिकाणी घेतला जातो. ड्रोनच्या माध्यमातून SDB ट्रॉफीची यावरून क्षण या ठिकाणी टिपले जातील जरूर. संपूर्ण नारी शक्ती महिला वर्ग आपण पाहतोय. एकमेव स्पर्धा ज्याच्यामध्ये एवढ्या महिलांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. SDB ट्रॉफी 2026 पर्व 3 आपण पाहतोय. इस्रोचे आमचे रमेश पवार या मॅचचा आनंद घेत आहेत, समोर उभे आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि आपलं स्वागत आहे SDB ट्रॉफीमध्ये. इथे उद्योजक आदरणीय अनिलदादा चव्हाण, अमितजी देवघरे, रवीजी. सर, ड्रोन मधून आता व्ह्यू आपण कॅप्चर करणार आहोत. 1 2 3 काउंट असेल. 3 नंतर तुम्ही सर्वांनी हात वरती करायचे आहेत. 1 2 and 3. ड्रोनच्या माध्यमातून हा व्ह्यू आपण पाहतो. SDB ट्रॉफी 2026 आणि ड्रोन व्ह्यू अविस्मरणीय क्षण आपण या स्पर्धेचा पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून. चला, महिलांच्या गाड्या असेल आपण लगेच घेऊन या, मॅच थांबलेली आहे. पद्मताईंना आमच्या समालोचन कक्षाकडून अंपायर असतील, आमचे सगळे जे DJ वाले असतील त्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. हां वहिनी, वाढदिवस झाला म्हणून आज चहा पाठवणार नाही असं नाही ना? हां, आज पण पाठवा.
थँक्यू डीजे. चला लवकर वाहनं मैदानाच्या बाहेर जाऊ द्या, मॅच थांबलेली आहे. चला कुठल्याही गाडीत बसलेत तरी तुम्ही त्या हॉटेललाच पोहोचणार आहात. सागर सगळी व्यवस्था करतायत. महिला मंडळींचा ताफा. उदय पाटीलजी कासप यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या देखील सरचे स्वागत आहे. खरं तर सुरेश दादा पाटील साहेबांनी जेवढी माणसं जमवलेली आहेत आणि वहिनी पण पाठीमागे नाही आहेत, भरपूर महिला त्यांच्या पाठीशी आहेत. आणि आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या अचानकच्या मैदानावर आपण सगळ्या महिला मंडळी नारी शक्ती आपण इथे पाहिलेली आहेत. आज या ठिकाणी आमचे अनिल दादा चव्हाण उद्योजक आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय रवीजी जाधव, त्यानंतर अमितजी देवघरे, ही सगळी मंडळी, त्यानंतर आमचे नाथा पाटील असतील, बंधू बडेकर असतील. खरं तर 3 दिवसांमध्ये त्या भागातला एकही पाहुणा आत्तापर्यंत राहिलेला नाही आहे. आणि जे राहिले असतील ते आज आपल्याला सगळे पाहायला मिळतील. परशुरामजी गाताडे, माजी शिवसैनिक परशुरामजी गाताडे साहेब, सगळीच मंडळी, पक्ष कुठलाही असेल, पण सुरेशदादा पाटील यांची जी माणुसकी आहे, वाशिवली, वडगाव, कैरा, तळवली, बोरिवली, त्या भागातील तिकडे सावरोळे असेल, सगळे मंडळी. काल आपण वडवळची मंडळी पाहिली, तांबाटीची मंडळी आपण पाहिलीत. आत्ताच आपण बघितलं सुधाकर भाऊ घारे साहेब, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांच्यासमवेत दीपकदादा श्रीखंडे, कित्येक मान्यवर होते कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे सगळे नेते मंडळी. चौक परिसर असेल, इकडे पनवेल भागातून आज आपण आमचे सोयरे जनार्दनजी शेळके साहेब, जे आदई गावचे, कित्येक पाहुणे मंडळी आपण बघितले. आणि एखाद्या मंत्र्याचा वाढदिवस व्हावा ना, तसा आमचा पद्माताईंचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झालेला आहे. आज दुपारी खरं तर खासदार आदरणीय तटकरे साहेब घरी जाऊन पद्माताईंना शुभेच्छा देण्यासाठी आज आले होते त्यांच्या घरी. कारण आज सुनेत्रा वहिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत पवार यांनी आज तातडीची मीटिंग मुंबईला लावली आहे, त्यामुळे तटकरे साहेबांना तर आज या सोहळ्यामध्ये आपल्याला दिसले असते. अर्जंट मीटिंग लावली, त्यामुळे त्यांना तिकडे जाणं भाग पडलं आणि म्हणून दुपारी ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गेलेले आहेत आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब. चला गाड्या लवकर लवकर काढा, मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. भरपूर मॅच आपल्याला आज 16 मॅच खेळवायच्या होत्या, त्यातली 4थी मॅच मला थोडं चालू असेल. सगळ्यात पाहुण्यांचं स्वागत आहे. मैदानामध्ये ज्या गाड्या आहेत त्या लवकर बाहेर काढा. चला बाहेर काढा गाड्या लवकर. चला गाड्या बाहेर काढा लगेच. मॅचला सुरुवात होईल इथून लगेच. त्यामुळे ज्या गाड्या मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया लगेच मैदानाच्या बाहेर या गाड्या काढायच्या आहेत. मैदानामध्ये आपण पाहणार आहोत फर्स्ट राऊंडची दुसरी मॅच. नांदगाव एका बाजूला आणि फणस डोंगरी या 2 संघांमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. या अगोदरची मॅच बेलवली संघानं जिंकली. कामतघर लांबून आलेला संघ होता, भिवंडी परिसरातील अजित लबडे यांनी पॅक केलेला संघ होता. त्याच्यामध्ये बेलवली संघ जिंकला. अजय पाटीलला मॅन ऑफ द मॅच मिळाली. आणि दुसरी मॅच आपण पाहतोय त्या अगोदर आपण 2 मॅच बघितल्या. तळवली संघानं 2 मॅच जिंकलेल्या आहेत आणि त्यांची तिसरी मॅच मला थोड्या अकुलवाडी बरोबर असेल. पहिल्या दिवशी जिंकलेला आहे सिद्धू 11 कैरे, दुसऱ्या सुपर 6मध्ये गेलेला संघ बारवई, तिसरा अष्टविनायक मोहपाडा आणि चौथा साई तुळजाभवानी साई असे 4 गेलेले आहेत. आज 5 आणि 6 असे 2 संघ असतील सुपर 6मध्ये. 2 लाख रुपयांची पारितोषिक असलेली ही स्पर्धा. 2 लाख, 1 लाख, 50,000, 35, 2 बाईक आहेत, 3 सायकल आहेत आणि चमचमत्या ट्रॉफ्या इथे आपल्याला पाहायला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, मॅचला होईल सुरुवात. धन्यवाद. मॅचला सुरुवात होईल. धन्यवाद. थँक्यू सो मच. याबतचा बॉल होता अगदी ऑफ साइडला घेऊन कडला. गॅप मध्ये बॉल चालला, फिल्डर नाहीये तिथे. 1 बाउन्स इन टू द फॅन्स, 4 रन्स, चौकार. थँक्यू डीजे. राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी ब या संघाचा खेळ आपण पाहतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन अ बोर्ड. प्रथम बॅटिंग करते राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव. टीमला खरं तर इन्व्हाइट केलं भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी ब टीमनं बॅटिंग करण्यासाठी. प्रथम बॅटिंग करत असताना मनीष कुटले आणि संकेत भगत
मनीष कुठले भन्नाट फॉर्म मध्ये आहे. चला मॅन ऑफ द सिरीजची बाईकची चावी कोणाकडे असेल ती कृपया द्या लगेच. या दरम्यान चावणे गावचे आदरणीय संजय पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. स्वागत सर्वांचंच करूया. मॅचकडे या ठिकाणी जाऊया. टीमची टोटल 10 वरती पहिलं P1 षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला नांदगाव तर दुसऱ्या बाजूला फणस डोंगरी. या दोन संघांच्या दरम्यान ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याबद्दलचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला बॉल चाललाय. सिंगल कंप्लीट इथून झाली. दुसरीचा प्रयत्न. येस, कॉल चुकीचा होता परंतु पाहिलं जाईल. परतलीत की नाही रेफर चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेल्या. गुरुग्राम पंचायत माजी सदस्य सन्माननीय प्रकाशजी पवार यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. रनआउटसाठी या ठिकाणी रेफर थोडासा क्लोज डिसिजन या ठिकाणी दिसतो आहे. तिसऱ्या पंच चेक करतील. या दरम्यान माजी भारतीय सैनिक आदरणीय प्रवीण पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. वाशिवलीचे प्रवीण पाटील साहेब जे भारतीय सैनिक दलात कार्यरत होते आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटच्या बॉलवरती नक्की रनआउट आहे की नाही, बॅटर पोहोचलाय की नाही ही शाशंका ते चेक केलं जात आहे. OUT बॅटर आउट पोहोचला नाहीये आणि पहिला धक्का संकेत भगतच्या स्वरूपात बसेल. तो बॅटिंग करणाऱ्या राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव या टीमला संकेत भगत बॅक टू द डिपार्ट. तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. विकेट डाऊन झाल्यानंतर नवीन खेळाडू अगदी मैदानाच्या आतमध्ये त्वरित जाणं गरजेचं आहे. अगदी बाद होणाऱ्या खेळाडूने ती लाईन क्रॉस केली आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाच नाही, तुम्हाला पॅनलाइज हे नक्कीच केलं जाईल. लाईन क्रॉसिंग दोन्ही संघांसाठी ही सूचना, पुढे सर्व खेळणाऱ्या संघांसाठी सूचना असेल. 11 धावा धावफलकरती लागल्यात. P1 षटक सुरू आहे. सुमित पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मनीष कुठले आणि त्याच्या सोबतीला आता मनीष फडके, दोन मनीष नांदगाव टीमचे आपण पाहतोय. बॅटची कडा होती, क्लिअर साऊंड करत ऐकू आला होता परंतु कॅच ड्रॉप या ठिकाणी झाली. विकेट किपर करत अचंबित आश्चर्यचकित राहिलाय. अगदी ओमकार हरपाल त्याच्या अगदी हातातून ही कॅच ड्रॉप झाली आहे. होतं कधी कधी असं, कारण एखादा दिवस एखादी वेळ असते वाईट, कमजोर स्वतःला कधीही लेखू नका असं नेहमीच म्हटलं जातं. परंतु सुमित पाटीलनं पहिल्या षटकामध्ये P1 चकरचा केल्यात. त्या 11 धावा आणि एक रनआउटची विकेट, सांघिक विकेट संकेत भगतची आली आहे ओव्हरमध्ये. एका षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धावा धावफलकावरती आहेत त्या राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव या टीमच्या. इथून पुढे टायमिंगवरती लक्ष असं जरूर. पाहुणे होते, महिला वर्ग होता, त्यांचा सन्मान होता, बराचसा अवधी त्याच्यामध्ये गेला. त्यामुळे दोन्ही टीम फिल्डिंग करणारी टीम विशेषतः अगदी फणस डोंगरी टीमला विनंती असेल आपण देखील स्पीडअप करायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती लागला गेल्या. सेकंड ओव्हरसाठी P2चं षटक, पॉवर प्ले 2 आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज अप टू द मार्क हर्षल पाटील. हर्षल पाटील दाखल झालेत. एक तेच तरार गोलंदाज आहे, गती आहे त्याच्याकडे, व्हेरिएशन आहे, त्यासाठी खरं तर हा गोलंदाज ओळखला जातो आणि ते दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. हर्षल पाटील स्ट्राइक एंडवरती बॅटर मनीष कुठले. कारण या वर्षीचा हंगाम अगदी या खेळाडूने गाजवला नांदगाव टीमसाठी. पंचांकडे लाऊड अपील. अंपायर्स फिंगर्स गोज ऑन. LBW च्या स्वरूपात ही विकेट.
डिसिजन असेल, त्यामुळे आपण इथून खेळाडू वृत्ती दाखवा ही विनंती असेल. यस अंपायर्स, या मागच्या बॉलवरती अंपायरचं बोट हवेत होतं म्हणजे त्यांनी विकेट असा सिग्नल जरूर दिला आणि खेळाडू वृत्ती दाखवत असताना हा खेळाडू मनीष कुठले मात्र पास झाला, त्याचा उल्लेख आपण केला. आणि हर्षल पाटीलनं खरं तर पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट संपादन केली. मनीष कुठले वन्नाट फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आणि या मॅचमध्ये खरं तर तेवढंसं चांगलं प्रदर्शन राहिलं नाहीये. अवघ्या 3 धावसंख्येचं योगदान त्यांनी या मॅचमध्ये दिलं. यानंतर सिद्धिका 11 RMP उसाटणे आणि त्यांच्या विरोधात वेदिका अँड स्वरांश 11 चौथा हिरवा मानकोली, दोनही कर्णधार आपण रिपोर्टिंग करायची आहे. मानकोली आणि उसाटणे दोनही कर्णधारास आमची विनंती असेल की आपण रिपोर्टिंग द्यायची आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये खरं तर वेदिका अँड स्वराज 11 चौथा हिरवा मानकोली आणि सिद्धिका 11 RMP उसाटणे म्हटलं की अनिकेत ढोपरी खरं तर रील स्टार अगदी इन्स्टावरती जे मिनी व्लॉग आम्ही नेहमीच पाहत असतो तो पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये. आणि निक्कू माली मानकोलीच्या बाजूनं तो देखील पाहायला मिळेल. परंतु पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षल पाटील या गोलंदाजानं. न्यू बॅटर चेतन कुठले दाखल झालेत इन ॲट नंबर आता 4 वरती, चौथ्या क्रमांकावरती आणि अगदी चेतन कुठले फलंदाज दाखल झालेत. वेगवान स्विंग अँड मिस, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी यावेळेस हर्षल पाटीलची पाहायला मिळाली. आधीच उल्लेख मी केला होता, वेगवान गोलंदाज आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहेत आणि व्हेरिएशनचा वापर करत असताना प्रत्येक बॉलवरती आपण पाहतोय. पहिला बॉल फुला लेंथचा टाकला अगदी मनीष कुठलेला आणि त्यानंतर हार्ड लेंथ वरती गोलंदाजी केली जाते न्यू बॅटरसाठी. बॅटरला तो सेट करतोय मैदानाच्या आतमध्ये, खूप चांगली गोलंदाजी, अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना हर्षल पाटील हा गोलंदाज. वेगवान कडेकडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न आणखीन एकदा फसलाय, आणखीन एक डॉट बॉल. चेतन कुठले थोडंसं स्ट्रगल करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप महत्वाची मॅच आहे, चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल कारण ए पुलला या ठिकाणी सुरुवात झाली. आपण आधीचा पाहिलं असं सौरभ बेलोली टीमनं तो सामना जिंकलाय कामतगड टीमच्या समोर. आणि बी पूलमधील ही दुसरी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आई गावदेवी तळोळी टीमनं 2 मॅच याआधी खरं तर एफ गटातून जिंकल्यात. सलगचे 3 चेंडूमध्ये एकही धावले नाहीये हर्षलच्या. धावफलक 11 वरती स्थिरावलाय. वेगवान आणखीन एक वेगवान बॉल, वेगावरती स्वार होत नियंत्रित गोलंदाजी कशी केली जाते त्याचे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. हर्षल पाटील सलगचे 3 निर्धाव बॉल खेळतोय. चेतन कुठले असा तिसरा फलंदाज आहे, तो सलगचे 3 निर्धाव चेंडू खेळतोय. 27वा अगदी असा फलंदाज आहे, तो सलगचे 3 निर्धाव चेंडू खेळतोय. मयूर पाटील जेव्हा सोबतीला असतात ना तेव्हा या सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. डॉट बॉल आणखीन एक आला. वेगवान बॉल फुला लेनचा ओव्हर पिच व्ही शेप मध्ये पटका, आधी शांत होते आणि याबस केलं विस्फोट. चेतन कुठलेनं टोकलाय षटकार. आज आपल्याकडे वेळ अवधी कमी आहे, खूप साऱ्या मॅचेस आहेत, त्यामुळे गजाभाई आता कसरत तुमची देखील असेल. त्याला पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक देखील आलेत. टीमचे टोटल जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे, 17 धाबा धावफलकावरती आहेत. ओपनिंग पेअर परतलाय मैदानाच्या बाहेर. मनीष कुठले आणि संकेत भगत तितकंसं चांगलं योगदान देता आलं नाहीये, स्टार्ट देता आला नाहीये. तदनंतर मित्र चेतन कुठले स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता आणि तदनंतर त्याने टोकलेला षटकार खरं तर आत्मविश्वास, खरं तर कॉन्फिडन्स त्याला मिळाला गेला त्या फटकाच्या माध्यमातून. टीमची टोटल 17 वरती. राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव जाऊन पोहोचल्या. हर्षल पाटीलनं अद्यापर्यंत चेंडू फेकले 5, त्याच्यामध्ये 6 धावा खर्च केल्या. 4 चेंडूमध्ये मयूर पाटील एकही धाव नव्हती आणि अगदी 5व्या बॉलवरती आलेला षटकार चेतन कुठल्याच्या मार्टमधून धावसंख्येला आकारणी अगदी दिला गेला. धावसंख्येला बल देणारा तो षटकार होता. 17 धावा त्या धावफलकावरती लागल्यात. गजाबाई लगेच बाहेर आता मैदानाच्या आतमध्ये. 1-2 किलो नव्हे तर आता 3-4 किलो वजन नक्कीच कमेल गजाबाईचं. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. चेतन कुठले ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. हर्षल पाटील ज्याचं कौतुक केलं होतं त्याला एक षटकाराचा मार खावा लागतोय. बॉलरची अगदी आपण पाहायला गेलं ना तर ही करिअर आहे ना, असंच असतं. तुम्ही याबाबतचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न
वाईट लाईन खराब आहे, पंचांचा वाईटचा इशारा आपण पाहतोय आणि टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा धावा ऍड केली जाईल. टीमची टोटल 18 वरती जाऊन पोहोचले. 18 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव टीम जाऊन पोहोचल्या 18 वरती. बाकफुटला जाऊन लेट कटचा प्रयत्न फसला. वेगवान गोलंदाज आहे, पंचांकडे शाबुत रत्न चेतन पाहतोय, परंतु इथे डॉट बॉल आलाय आणि आणखीन एक कॅमेरामॅन इथे सन्मान होतोय प्रवीण पाटील, एक फौजी माणूस ज्यानं आपल्या तरुणपणाची 17 ते 18 वर्ष देशसेवेसाठी दिलेली आहेत. ते आदरणीय प्रवीण पाटील, आमचे नाथा पाटील वाशिवलीचे, त्यांचे चिरंजीव, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर आर्मी रिटायर्ड झाल्यानंतर आता पोलीस भरतीमध्ये त्यांचा नंबर लागलेला आहे आणि आता अलिबागला मला असं वाटतं त्यांची ड्युटी आता लागलेली आहे. तरी प्रवीण पाटील यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेलेत. 18 धावा धावफलकावरती 2 विकेट गमावल्यात. राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव या टीमनं रितेश थोडीशी शांत ठरवा कॉम्बॉक्स मध्ये. परंतु आपण पाहतोय यसा रेड लाईन एडिटर यांच्या माध्यमातून करत या स्पर्धेची क्षणचित्र टिपली गेलीत. एडिटर होणं खरं तर अगदी आपण पाहायला गेलं खूप कठीण काम आहे. वेगवेगळ्या अँगलनं खरं तर आपण पाहायला गेलं आपल्या मेहनतीच्या जोरावरती एसा रेड लाईन एडिटर खरं तर सुप्रसिद्ध झाले. त्यांच्या मागची मेहनत खरं तर खूप सारी. आधीला रोपटं होता, त्या रोपट्याचं वटवृक्ष झालंय, कारण खूप सारे फॉलोवर्स इंस्टाग्राम ID वरती आपण पाहतोय. SR रेड लाईन एडिटर यांना नक्कीच आपण इंस्टावरती फॉलो करायला विसरू नका. दीप मिसे दाखल झालेत 3rd ओव्हरसाठी. फील्ड ओपन झालं, आता कोणताही फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे. चेतन खुटले आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय मनीष फडकेला. मनीष फडकेनं अद्यापर्यंत एकच बॉल फेस केला आणि चिन्हावरती तो देखील खेळतोय. बॉल खोला टाकला होता, चॉप केला, डेप्थ ऑफ द क्रीज गेले, परंतु फटका सुरेख आहे. टायमिंगच्या जोरावरती हा फटका खेचला. डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप 3rd मानला फिल्डर आहे आणि त्या ठिकाणी एक दोन धावा या बॉलवरती आल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 20 या अंकावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दत्ता काने यांच्या माध्यमातून मनीषसाठी लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यावरचा बॉल वेगवान होता, पाडवरती जाऊन अदलला आणि पंचांचा लेग बाईचा इशारा या ठिकाणी येतो आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल आता 21 धावसंख्येवरती. खरं तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत मनीषसाठी पारितोषिक लागले दत्ता खाने यांच्या माध्यमातून 3 षटकार 1000 रुपये. .21 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अचानकचं मैदान आणि त्याच्यामध्ये SDP ट्रॉफी पर्व 3रे या स्पर्धेचा आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅप वरती दीप पुन्हा एकदा तयार झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट ना आला तसाच या बॉलला पाठवलाय. चेतन खुटलेनं आधी संघर्ष आणि तदनंतर विस्फोटकता आक्रमकता सिद्ध करत असताना चेतन खुटले ठोकतो या बॉलवरती दर्जेदार षटकार. धावफलकावरती ऑन स्क्रीन वरती त्या खेळाडू आपण पाहतो चेतन खुटले. खूप मोठं नाव मित्रांनो. आधी संघर्ष करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर आपण पाहिलं आपल्या मेहनतीच्या जोरावरती आपली गुणवत्ता आपलं टॅलेंट सिद्ध करत असताना नांदगावचा हा चेतन खुटले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कमालीची इनिंग साकारतोय. टीमचे टोटल 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. 27 रन्स ऑन बोर्ड.
टीम बी से कमबॅक करावा लागेल. याबाबतचा बॉल बॅटची कडा पाठीमागे बेगवान बॉल होता, संधीच नव्हती फिल्डर कडे गलीच्या. बॉल चाला सीमा पार, लॉंग स्टॉपला आलाय चेतन खुटले यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. स्टार गजा स्टार बरोबर इथे फोटो सेशन सुरू आहे. अविनाश, त्याच्यानंतर दीपक पण, मला असं वाटतं दीपक ठाकूर पण त्यांच्याबरोबर फोटो घेणार आहेत. आदरणीय प्रभाकरजी जांभूळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रभाकरजी जांभूळकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गजाचा मान सन्मान करण्यात येतोय. मगाशी संतोष चौधरी म्हणालेले त्यांच्या डोक्यावर सुतारफणी आहे. अनारकली. थँक्यू. या बॉलवरती आली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचली. 32 अंकावरती मनीष फडके यांच्यासाठी पारितोषिक आलंय. नरेंद्र पाटील आणि दत्ता खाने यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. फटके येणे गरजेचे आहे, दाबा येणे गरजेचं आहे. चांगला खेळ सुरू आहे. क्वालिटी क्रिकेट दोन्ही खेळाडू दाखवत, विशेषतः प्रभावित केलं चेतन खुटलेनं करता इनिंग मध्ये. कमालीची इनिंग त्यानं साकारली. याबाबतचा बॉल फुरा लेनचा तांबडा पांढरा झणझणीत. मनीष भावा षटकार मारतू खणखणीत, ठोकलाय षटकार. चला लगेच फील्ड सेटअप करा, जास्तीचा वेग घेऊ नका, कारण आज फायनल डे, अंतिम रात्र या स्पर्धेची. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव टीम जाऊन पोहोचले ती 38 या अंकावरती. 2 षटकं संपली, अवघ्या धावा होत्या आपण पाहिला 18, परंतु अगदी दीप मिसेच्या षटकामध्ये आल्या तब्बल हॅलो. 20 धावा. अनिल चव्हाण साहेब, आपलं स्वागत इथे होणार आहे. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय कुमार दिसले, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर, अनिल शेठ चव्हाण उद्योजक, त्यानंतर आदरणीय प्रभाकरजी जांभूळकर, रवी शेठ जाधव. यस, कुमार दिसले साहेब थोडेसे दुःखी आहेत, परंतु ओके, नो प्रॉब्लेम. युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर, त्यांचा मानसन्मान करण्यात येतोय. कुमार दिसले, अनिल शेठ चव्हाण उद्योजक, रवी शेठ जाधव, अमित देवघरे, या सगळ्यांचा एकत्रितरित्या सन्मान होणार आहे. आमचे शंकर भोईर, सुनील बडेकर, एकनाथ पाटील, प्रवीण पाटील, संजय पाटील, हिरू पाटील, अशोक जाधव, प्रभाकरजी जांभूळकर, मारुती जाधव, नंदकुमार जांभूळकर, परशुराम गाताडे, संतोष तुपे, केतन महाडिक, प्रकाश पवार, शिवाजी देशमुख आणि अशोक जाधव. थँक्यू. स्वागत पाहुण्यांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती पार पडलं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. चेतन घरत दाखल झालाय भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी टीमच्या बाजूनं. बॉलिंग ट्रॅक वरती खूप चांगला गोलंदाज आहे. इकॉनॉमिकल कमी षटक कमी धावा फेकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो आणि तो दाखल झाला. टीमची टोटल 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट गमावल्या. तदनंतर बिल्डअप होणारी पार्टनरशिप मनीष फडके आणि चेतन खुटलेच्या माध्यमातून, परंतु हा फटका फसलाय. एलिमिनेशन कमी आणि अगदी झेल पकडला गेला आणि संपवला गेलाय. चेतन खुटले यांचा खेळ. गजानन पाटील, अजय देवगण सारखे त्यांचे केस आहेत. त्यांना पूर्वी सगळेजण अजय देवगणच म्हणायचे. ते गजानन पाटील यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. अशोक जाधव, शंकर भोईर, शिवाजी देशमुख, प्रकाश पवार, माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वडगाव, दामणीचे केतन महाडिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष तुपे, ज्येष्ठ शिवसैनिक परशुराम गाताडे, माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वडगाव हिरू पाटील, उद्योजक चावणे संजय पाटील, वाशिवलीचे ज्येष्ठ आमचे सल्लागार एकनाथ पाटील, नाथा पाटील, प्रकाश यादव,
सुनील उर्फ बंधू बडेकर, माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वडगाव, शंकर भोईर यांचं स्वागत. थँक्यू. चेतन घररत्न विकेट संपादन केले. चेतन कुठले कमाईचा खेळ करत होता, 19 योगदान त्यांना दिलं. मयूर फडके दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. याबाजचा बॉल खुला टाकला होता, चॉप केला, बॉटम हँडचा योग्य यूज याबाज पाहायला मिळाला आणि इथून एक सिंगल एक्झिक्यूट केल्या. आमचे केदारजी शिंदे खरं तर खाण्याबिले देखील आपण पाहिलं JTCच्या माध्यमातून SDB ट्रॉफीचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत. त्यांचं स्वागत आपण करूया. आदरणीय विजय चौधरी, अभियंता, ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. खरं बैर पाटील चालता बलचा संगणक आहे. रायगडमधील अगदी आपण पाहिलं वन ऑफ द बेस्ट स्कोरर आणि ते सांगतायत 207वी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण स्पर्धेची सुरू आहे आणि 2000 बॉल स्वतःच्या फॉलोमध्ये रोखलंय. कमाईचा एफर्ट्स पाहायला मला गोलंदाज चेतन घरचं. 2000 बॉल कंप्लीट झाले आहेत या संपूर्ण स्पर्धेतील अद्यापर्यंत, या सामन्यापर्यंत. वन ऑफ द बेस्ट स्कोरर ऑफ रायगड म्हणून त्यांची ओळख आहे. नारपुली छोटंसं गाव, त्याच्यामध्ये मयूर पाटील हे नाव. याबतचा बॉल बॅट स्विंग कमाईचा होता. डीप बॅकवर्डला बॉल चालाय, सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न नाही. येथून एकच धाव आणि त्याच्यावरती मानावं लागेल समाधान. 42 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अगदी ते आपण पाहतोय. राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. चेतन घरात कमाईची गोलंदाजी. 4 धाबा अद्यापर्यंत खर्च केल्या तर एक मोठी विकेट चेतन खुटलेची प्राप्त केली. उलटा सुलटा स्विचिटचा प्रयत्न, फसला इथे प्रयत्न. डॉट बॉल आणखीन एक आलाय. 4थं षटक संपलं गेलंय. अंपायर सिग्नल देखील आलाय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम राशी रेखी 11 युवा स्पोर्ट नांदगाव जाऊन पोहोचले 42 या अंकावरती. 42 3 बाद 42 अशी परिस्थिती आहे ती युवा स्पोर्ट नांदगाव या टीमची. जाऊया डीजे कडे. अक्षय डीजे वाजव गाणे तुझे. हॅलो. आदरणीय नंदू जगताप यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. बंधू बडेकर, सुनील बडेकर, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वडगाव, सुरेश टिळेकर आणि आमचे भाजीवाले धनाजी पाटील कासप. फॉर्च्युनर मागे खुर्ची आहे. धनाजी पाटील कासप, विजय चौधरी, ग्रामपंचायत अभियंता विजय चौधरी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. 4 षटकं संपलीत. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथून 4 षटकं संपली गेलीत. 42 वरती धावपळक जाऊन पोहोचलं. इथून धाबा महत्वाच्या आहेत. खरं तर आमचे कल्पेशजी मालकर यांचं देखील स्वागत आपण करूया. 5चा आस्वाद ते देखील JTC लाईव्हच्या माध्यमातून घेत आहेत. सुमित पाटील दाखल झाले. शेवटचं षटक सुमित पाटीलनं खरं तर P1चा षटक हाताळलं होतं आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय. भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी ब टीमचा दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं स्लॉगवरचं षटक. याबतचा बॉल हुकचा फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. अमेझिंग इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक. मनीष फडकेच्या बॅट मधून आला हा. दे धक्का दे घुमाके षटकार. प्रल्हादजी मुंडे रीस यांच्या देखील यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा आल्या. जिवलग मित्र सुरेश पाटील यांचे संजय पाटील, रिक्षा युनियनचे अध्यक्ष, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मला असं वाटतं 10-12 वर्षापूर्वी त्यांनी चावण्यामध्ये गॅदरिंग ठेवलेली, सांस्कृतिक कार्यक्रम सगळे रिक्षा मित्र.
संजय पाटील. अशोक जाधव माझगाव आंबिवली यांचंही स्वागत. अशोक जाधव या. थँक्यू. थँक्यू. यावरचा बॉल पाठीमागे चाललाय. आपण पाहतो गलीच्या बाजूनं बॉल ट्रॅव्हल झाला. 2 धावा या बॉलवरती आला. मनीष फडके एका बाजूनं काखे करतो, एकाकी किल्ला लढवतो पहिल्या इनिंग मध्ये आणि टीमची टोटल वैयक्तिक 50 च्या सांघिक अगदी धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. राशी रेखी इलेव्हन युवा स्पोर्ट नांदगाव ही टीम 50 धावा अगदी कंप्लीट झाल्या त्या टीमच्या. पनस डोंगरी टीमच्या समोर सुमित पाटीलचं शेवटचं षटक 2 बॉल मध्ये 8 धावा त्यानं खर्च केल्यात. यावरचा बॉल लिव्ह केलाय, त्याच्यापासून बराच साधू दीपक पाटील सरांचा इशारा आला. हा व्हाईट बॉल पंचाने केले जमीनला. हा समांतर बॉल असेल मंथन आणि टीमची टोटल 51 वरती जाऊन पोहोचले. 3 बाद 51 अशी परिस्थिती आपण पाहतोय. स्टार्ट कमाईचा नव्हता असं म्हणताच येणार नाही, परंतु अगदी चेतन खुटले यांची बॅटिंग, त्यानंतर मनीष फडके यांचं योगदान खूप महत्वाचं राहिलं आहे नांदगाव टीमसाठी. सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तयार. फुल लेन्थचा बॉल दूरवरून खेचलाय. लांबी कमी आहे, उंची जास्त आणि क्षेत्ररक्षकाने टिपला झेल. सिद्धेशनं टिपला झेल आणि संपवला या मॅच मधील मनीष फडके यांचा खेळ. अजून एक मोठा झटका. मनीष फडके बॅक टू द डिपार्ट. थँक्यू. नेक्स्ट मॅच वेदिका अँड स्वराज इलेव्हन चौटा हिरवा मानकोली आणि त्यांच्या विरोधात सिद्धिका इलेव्हन RMP उसाटणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच ही इनिंग संपेल. लगेच टॉस साठी या ठिकाणी यायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन मानकोले आणि उसाटणे टीमचे कॅप्टन. इनिंग जशी संपेल ना आपण टॉस साठी लगेच यायचा. बोरिवलीचे उद्योजक आदरणीय राकेशजी पाटील यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन ला बॉल चालला. इथे सिंगल कंप्लीट होईल. निशांत हुद्दार करत दाखल झालेत बॉलिंग बॅटिंग ट्रॅक वरती. नेट नंबर 6 वरती 52 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. स्लॉगवरचं षटक आपण पाहिलं. सुमित पाटीलला कमालीचा फेकला गेलाय. प्रमुख गोलंदाज आहे या टीमचा, पनस डोंगरे टीमचा, आणि त्याने कमालीचा अगदी खेळ दाखवलाय. पहिलं P1चं षटक देखील फेकलं, त्याच्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केला आणि अद्यापर्यंत आपण पाहतोय शेवटचं षटक, 5वं षटक, अंतिम षटक तो मैदानाच्या आतमध्ये फेकतोय आणि कमालीची गोलंदाजी आपण त्याची पाहतोय. सुमित पाटील खरं भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी टीमचा हा गोलंदाज, वेगवान तेज तारार गोलंदाज, वेगाचा बेताज बादशाह. याबसचा बॉल रनअप मध्ये थोडीशी चुकी. याबस पाहायला मिळाले, थांबले सुमित आणि हा अगदी डेड बॉलचा इशारा पंचांचा आला. 51 वरती धावफलक जाऊन स्थिरावलाय. नेक्स्ट मॅच मानकोली टीमचा कॅप्टन आणि उसाटणे टीमचा कॅप्टन. आपण इनिंग जशी संपेल आपण टॉस साठी या. अनिलजी डोपरी साहेब या ठिकाणी आले, तुमचं काही स्वागत असेल. एक द लेजंड क्रिकेटर आहेत. 52 धावा, माफ करा, 52 धावा धावफलकावरती. डेड बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलाय पंचांचा. हा डिस्टर्ब बॅटरला नेहमी या ठिकाणी या झालाय थोडंसं, तो बाहेर हटला खेळपट्टीच्या आणि इथे डेड बॉलचा इशारा आला. 52 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच आपण पाहतोय खरं तर जय श्रीरामचा सतत नारा करणारे आपण पाहतो कट्टर हिंदुत्ववादी, अगदी आपण पाहिलं राम भक्त, सन्माननीय खरं तर ज्येष्ठ खेळाडू आहेत अनिलजी डोपरी. खूप मोठी स्पर्धा त्यांची आपण पाहतोय. स्वर्गीय रामचंद्र मंडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि आपण पाहतो अनिलजी डोपरी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या बॉलवरती आले एक सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 53 अंकावरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इथून टार्गेट सेट केलं जाईल नांदगाव टीमच्या बाजूनं. कर तर पनस डोंगरी टीमच्या अगेन्स्ट 53 धावा. इथे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय डिस्टर्ब अगदी रनअप मध्ये आपण सुमित पाटीलला पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी आणि अंपास आपण पाहतो दीपक पाटील सर मैदानाच्या आतमध्ये. अनिल यांचा करण्यात येतोय.
वेगवान, फास्ट अँड फ्युरियस, स्विंग अँड मिस, बीट अँड द बॅटर. शेवटचा बॉल बीट झाला बॅटर आणि शेवटचा डॉट आला बॉल. आणि पहिल्या सत्राचा 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. आणि प्रथम बॅटिंग करत असताना नांदगाव टीम जाऊन पोहोचले 53 वरती. 54चं टार्गेट असेल ते भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी ब या टीमच्या समोर. 54 धाबा टार्गेट. आपण विनंती करणार बाजूला ओसाडणे, एका बाजूला मानकोली, दोन्ही चांगले टीम आहेत. आणि इथे आमचे वाशिवलीचे अशोकदादा पाटील, हरेशजी पाटील, प्रदीपजी चोरगे, योगेशजी साळुंके या मान्यवरांचं इथं आगमन झालेलं आहे. हा आलं. यश ज्यांनी हे पीच आमचे नरेश वाघ आणि त्यांचा सगळ्या सहकारी, जबरदस्त पीच आहे. 48 संघ या स्पर्धेमध्ये 4 दिवस आणि रात्र ही स्पर्धा, डे नाईटची स्पर्धा आपण बघितली. आणि तरीही खेळपट्टी अजूनही तशीच्या तशी आहे. तर नरेशजी वाघ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. खरं तर पडद्यामागचे कलाकार आहेत. ही मंडळींनी भरपूर मेहनत करून ही खेळपट्टी बनवली आणि भर उन्हामध्ये ही खेळपट्टी त्यांनी बनवलेली. आणि खेळपट्टी आपण पाहतोय गोलंदाज फलंदाज दोघांनाही साथ देते. नरेश वाघ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं इथे स्वागत आहे. विजय चौधरी आमचे अभियंता वडगाव ग्रामपंचायतीचे, आणि विजय चौधरी यांना विनंती आहे आपला सन्मान इथे करण्यात येईल. आणि बाळकृष्णजी ठोंबरे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. त्यानंतर अशोकजी पाटील, अनिलजी ढोपरी साहेबांचा शुभस्तर केला जाईल. बाळकृष्ण ठोंबरे, विजयजी चौधरी. टॉस करण्यासाठी मी बाळकृष्ण ठोंबरे यांना विनंती करेन. मानकोली आणि उसाडणे या दोन्ही मातब्बर अशा टीम आहेत. मानकोली आणि उसाडणे. तिसरी मॅच आहे ना यश? पहिल्या फेरीची तिसरी मॅच आहे. पहिल्या दिवशी सिद्धू 11 कैरे, नंतर बारवई, अष्टविनायक मोपाडा, 9961 आणि एका बाजूला SDP 9961 मागितलाय आणि तोच पडलाय. टॉस जिंकलाय मानकोली संघानं. लांबून आलेला संघ आहे मानकोली. धीरज आहेत कॅप्टन. काय निर्णय असेल? बॅटिंग. इथलं आयोजन खूप सुंदर आहे. खेळायला मजा येईल. खेळायला मजा येईल. किती धावांपर्यंत रोकाल उसाडणे संघाला? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. धावा काढण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. अनिल ढोपे उसाडणे, वारदुलीला मला थोडे बाईक मिळाले होते त्यावेळेस भरपूर त्यांच्या आनंदाश्रू आले होते. अनिल ढोपरे साहेब, काय किती धावांपर्यंत आपण मजल माराल? तसं बघलं तरी तर 70 तरी पाहिजेतच. 70 रन पाहिजेत. इथली मॅच तुम्ही बघितलेली दिसते, कारण 76 पण इथे 84 पण पहिल्या मॅचमध्ये आज 84 झाला होता. इथल्या आयोजनाबद्दल काय म्हणत SDP? खरोखरच आयोजन करावं तर असं करावं, नाही तर करावंच ना. मी सांगतो आयोजन म्हणजे एकदम सुपर स्टार आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोन्ही टीमला. टॉस झालेला आहे. पुढच्या मॅचचा बॉक्समध्ये टॉस नेक्स्ट मॅचचा कोणी जिंकलाय? मानकोली की उसाडणे? उसाडणे टीमने टॉस जिंकला. यश एक चांगले खेळाडू आणि राजकीय क्षेत्रामध्ये काँग्रेसचे आमचे निलेश ठोंबरे, उपसरपंच निलेशजी ठोंबरे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. मारुती दादा खाने, वारकरी संप्रदायाची ज्यांची दिंडी आपण पायी दिंडी पाहत असतो, महडला जात असते, ते आमचे मारुती दादा खाने एक चांगले गायनाचार्य पण आहेत. सुमितजी ठाकूर यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. सुमितजी ठाकूर, भरपूर पाहुणे मंडळी आपण पाहतोय. पाहुण्यांची मांदी आळी. निलेश ठोंबरे साहेब या, आपलंही स्वागत इथे करण्यात येईल. चांगलं क्रिकेट पण ते खेळतात. बरीचशी सरकारी कामही त्यांच्या फाईलमध्ये असतात असे जे निलेशजी ठोंबरे. खरं तर त्यांचे पिताश्री आज त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सीताराम दादा ठोंबरे, तेही मॅच पाहायला कुठेही नाईट मॅच बघायला वगैरे असायचे. आणि निलेश ठोंबरे उपसरपंच आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल.
ठाकूर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. मॅच खरं तर पाहुण्यांची एवढी मांदियाळी आहे ना, मी म्हणालो होतो अगोदरच, जेवढे बॉल पडतील, जेवढ्या विकेट पडतील, जेवढे रन येतील त्याच्यापेक्षाही जास्त पाहुणे येतील या SDP ट्रॉफीमध्ये. कारण सुरेशदादा पाटील यांचे असलेले संबंध, SDP सगळा मित्रपरिवार, रोहित, सिद्धू, कुंदन, सगळेच सागर असतील, त्यांचे असलेले संबंध परिसरामध्ये, आणि त्यामुळे ही गर्दी आपण पाहतोय. मी निलेशजी ठोंबरे यांना विनंती करतोय त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मारुती दादा आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. बाळकृष्णजी ठोंबरे साहेब ज्यांच्या हस्ते टॉस करण्यात विजयजी चौधरी आहेत. मारुती दादा खाने या, आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवरांचे. अतिथी देवो भव असं म्हणत आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. दुसऱ्या सत्राला तिकडे सुरुवात होईल. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. अंकित परशुरामजी ढवाळकर या, आपलंही स्वागत येथे करण्यात येईल. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या सत्रासाठी अंकित मालुसरे यांच्याकडे. धन्यवाद. ओमकार हरपाल टिके म्हणाले, पणस डोंगरी म्हटलं की ओमकार हरपाल. ऋषभ पंत त्याला म्हणालं जातं. संतोष भोईर यांच्या या ठिकाणी आगमन झालं आणि आमचे चैतू खारकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलंही स्वागत आहे. धन्यवाद. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ओमकार हरपाल या फलंदाजानं मिडॉनला क्लिअर करत लॉंगॉन सीमापार चौकार ठोकलाय. 30 चेंडू आणि 54चा पाठलाग करायचा आहे भूमी 11 फणस डोंगरी या टीमला. दुसरा चेंडू आडव्या बॅटनं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरतून डीप स्क्वेअर लेग सीमा पार, लगातारचा दुसरा चौकार. या स्पर्धेतील हा 17वा फलंदाज. लगातार 2 चौकार त्यानं ठोकलेले आहेत. दमदार सुरुवात आहे. रायगडचा रिषभ पंत या नावानं ओळखला जाणारा हा ओमकार हरपाल फणस डोंगरी टीमचा खरं तर एक शैलीदार डावखुरी हाताचा फलंदाज. गेली कित्येक वर्ष या नावाची दहशत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण ऐकतो आणि त्याच्यासाठी हे मैदान तसं पाहायला गेलं तर कित्येकदा लकी राहिलंय. सर्वप्रथम गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी सादर केली. धावा माफक आहेत आणि या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात दमदार आहे. दिशा द्यायची होती, गतीचा वापर करण्याचा प्रयत्न पण संपर्क झाला नाही. सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. मयूर फडके या गोलंदाजाला आपण पहिलं षटक टाकत असताना बघतोय. धावा कमी आहेत आणि अशा वेळेला या मॅचमध्ये ओमकारनं जी सुरुवात केली आहे ते बघता हा सामना वाचवणं तितकंसं सोपं नसेल. नांदगाव टीमला पण प्रयत्न करावे लागतील. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू 1-2 विकेट्स सुरुवातीला आल्या तरच या धावा वाचतील. पण ओमकार थांबायचं नाव घेत नाहीये. गॅप शोधले आणि गॅपमध्ये वसूल केला जातोय. या सत्रातील या षटकातील हा तिसरा चौकार. जबरदस्त धुवाधार फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. आपण पाहतो ओमकार हरपालनं इथे आमचे संतोषजी भोईर, चैतू खारकर आणि उदय पाटील या पाहुण्यांचं स्वागत. सगळ्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या होती 12. युवा स्पोर्ट्स नांदगाव खरं तर राशी जरीमरी हॉटेल या नावानं मैदानावरती खेळ करतो आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी. शपळून खेळण्याचा प्रयत्न पण आउटसाईड डॉप स्टंप खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला, सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिलं षटक सुरू आहे. 54चा पाठलाग करताना 3 चौकार अद्यापर्यंत आलेत या षटकामध्ये. 12 धावा धावफलकावरती स्थिरावल्यात. 42ची अद्यापही गरज. स्टिअर केलं हलक्या हातानं. समजदारीचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता सादर करतोय तो फलंदाज ओमकार. कारण त्यानं ओळखलं ज्या धावा हव्या होत्या ना ते 3 चौकाराच्या साह्यानं वसूल केल्या आणि इथे 1 धाव घेत स्ट्राईक रोटेशन खरं तर करण्याचा प्रयत्न, धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न त्याचा या ठिकाणी सफल ठरतो. एका धावेच्या बरोबरीने स्वतःकडेच तो स्ट्राईक या ठिकाणी ठेवताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
13 धावा धावफलकावरती. शेवटचे 24 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 41 या धावसंख्येची. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. आपण पाहतोय फणस डोंगरी आणि नांदगावला दोन संघांमध्ये मॅच सुरू आहे. या ठिकाणी आमचे वाशिवलीचे पाहुणे आदरणीय जनार्दन जिंगे साहेब आणि रामजी पवार यांचंही स्वागत आहे. महागुरु, खरं तर तुम्ही सांगितलं की सातत्यानं पाहुण्यांची रेल त्यानंतर आमचे शेटे अप्पा शेटे यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. 24 चेंडू बाकी आहेत. 41 धावसंख्येची गरज. यानंतर वेदिका अँड स्वरांज यांच्या नावानं चौटा हिरवा मानकोली संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात RMP उसाटणे सिद्धिका, खरं तर नरेंद्र पाटील कैरे यांची सुकन्या आहे सिद्धिका, तिच्या नावानं हा उसाटणे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बिग फाईट यानंतर आपण बघणार आहोत, पण हा सामनाही तसाच होईल कारण शेवटचे 24 चेंडू बाकी आहेत. 41 धावसंख्येची गरज आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मनीष फडके. बॅटची कडा बचावलेत खरं तर ओमकार. कोसतोय स्वतःला आतल्या आत, निराश आहे स्वतःवरती. त्याला ठाऊक होतं जर का संपर्क चांगला झाला असताना स्क्वेअर लेग फाईन लेग रिझन खाली होतं आणि त्या क्षेत्रात सत चौकार वसूल करता आला असता, पण तसं काही घडलं नाही. इथे मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल 13 या धावसंख्येवरती. 13 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. वेगवान यष्टीरक्षक चकतोय, फलंदाज फसला. तदनंतर यष्टीरक्षक या ठिकाणी आपण बघतोय चकतोय. पंचांनी वाईट प्लस चौकार आल्याचा इशारा दिला. याचा अर्थ हा नशिबाचा पंजा फणस डोंगरी टीमसाठी. डीजे आणि राजेशजी काठावले आमचे पानशिलचे पाहुणे आणि राजेशजी काठावले यांना विनंती आहे की आपण वासपेडवाले आणि गोविंद चव्हाण यांचंही स्वागत. 23 चेंडू आता 36 धावसंख्येची गरज. हळूहळू या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो बॅटिंग करत असताना फणस डोंगरे हा संघ. अंडरआईज झोपलाय, पडलाय, लोलन घातला अक्षरशः खेळपट्टीवरती. ओमकार हरपलनं आणि रिषभ पंत स्टाईलनं ठोकलाय डीप मिड विकेट सीमा पार. हा देखणा षटकार. हा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 24. 22 चेंडू आता 30 धावसंख्येची गरज. फुलर लेंथ, बॅटच्या आतली कडा विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय. कोणतीच धाव त्या ठिकाणी मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल 24 या धावसंख्येवरती. बिनबाद 24 धावा धावफलकावरती. ओमकारनं सगळे चेंडू अद्यापर्यंत फेस केले. सुमित पाटील स्तब्ध उभा आहे नॉन स्ट्रायकर एंडला. तो फलंदाजीची प्रतीक्षा करतोय. त्याहीपेक्षा ओमकार ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय ना तेच त्याला आता बघत राहावं लागतंय. नियंत्रित फटका. खरं तर अखेरच्या क्षणाला या फटक्याला आवर घातल्याने ओमकारनं ओळखलं इथे जर का बॅटचा फुल मुकडा ओपन केला असता तर कदाचित हा फटका फसला असता आणि अशा वेळेला नियंत्रित कमी वेळेत हा फटका सजवला. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25 धावा लागतात धावफलकावरती. 54चा पाठलाग करताना शेवटचे 20 चेंडू बाकी आहेत. 29 धावसंख्येची गरज. डीपमध्ये राहतो हा चेंडू. खरं तर बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या दिशेनं निघाला होता, पण पुन्हा एकदा यष्टीरक्षक खराब कामगिरी करत असताना 1 धाव
या ठिकाणी मिळेल. सुमित पाटील या फलंदाजाला एका धावेच्या बॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मनीष तयार आहे. अप ड्राईव्ह, कमालीचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक, चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54चा पाठलाग करताना धावसंख्या होते बिनबाद 30. शेवटचे आता 18 चेंडू बाकी आहेत. 24 धावसंख्येची गरज. सिद्धू पाटील, खरं तर सुरेशदादा पाटील यांचे सुपुत्र ऋषिकेश पाटील असेल, संकेत पाटील, कुंदन पाटील, अतुल, रजत पाटील, नरेंद्र पाटील, देवा असेल, सगळ्यांची नावं घेणं जरी शक्य नसलं, रितेशला आपण बघतोय त्याची प्रचंड मेहनत आहे. तिकडे विनय पाटील, सगळ्यांची नावं घेणं जरी शक्य नसलं तरी प्रत्येकानं खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलंय. सगळे एकत्र आलेत आणि म्हणून तर HDPचा हा ग्रुप आहे ही स्पर्धा पुढे नेण्याचं काम योग्य रीतीनं करत असताना त्या संपूर्ण HDP ग्रुपच्या मेंबर्सला आपण मनापासून धन्यवाद, आभार या ठिकाणी व्यक्त करूयात. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 54 या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या झाले धावफलकावरती 30. शेवटचे आता 18 चेंडू बाकी आहेत. 24 धावसंख्येची गरज. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे. खरं तर खूप चांगली क्लिअरिटी, क्वालिटी त्यांच्याही माध्यमातून राहिले. भोईर ब्रदर्स यांनी खूप चांगलं योगदान दिलं ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. DJ एकविरा त्यांचंही गोडगोड कौतुक. हेमंत जोशी असेल, सद्यस्थितीला कालची रात्र ऑपरेटरच्या माध्यमातून ज्यांनी गाजवले, अक्षयला आपण बघू शकाल, त्याचंही गोडगोड कौतुक. पंचांचा पॅनल आपण मैदानावरती बघतोय, त्यांचीही भूमिका महत्त्वाची राहिली, त्यांचाही विशेष आपण आभार व्यक्त करूयात. आणि कॉमेंट्री बॉक्समधून 3 दिवस महागुरू संतोष चौधरी सर, यश मालकर सर, मी स्वतः अंकित मालुसरे, आजच्या रात्रीमध्ये टीके माळी सर यांचा आवाज आपण ऐकतोय, मानस मनोरे यांना आपण ऐकू शकाल. आणि या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मी संपूर्ण आयोजकांना सुरेश दादा, अविनाश दादा यांना मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण आम्हाला या स्पर्धेचा घटक बनवलात. HDP ट्रॉफी 9961 2026 ही स्पर्धा सुरू आहे. पहिली रात्र गाजवली सिद्धू 11 कैरे टीमनं. दुसऱ्या रात्रीत बारवई आणि अष्टविनायक मोहपाडा संघ पुढे येताना आपण पाहिला. कालच्या रात्रीत आई भवानी साई बा हा संघ पुढे आला आणि अनिकेत मोकलचा गुड परफॉर्मन्स आपण त्या रात्रीमध्ये पाहिला. 2 मॅचेस जिंकल्यात. F गटातून शिवार तीर्थ 11 अक्कलवाडी संघानं, त्याच गटातून 2 मॅचेस जिंकल्यात आई गावदेवी तलवली संघानं. त्यातून एक संघ पुढे येताना पाहायला मिळेल. इतिहास स्ट्रोक, पॅरेलल फटका, प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर षटकार. मैदान लकी राहिलं ओमकार हरपाल या फलंदाजासाठी. 12 चेंडू त्यानं फेस केलेत. वैयक्तिक 30 धावसंख्येचं तो योगदान देतोय. समीकरणात बदल झालाय. 16 चेंडू बाकी आहेत. 17 धावसंख्येची गरज आहे. पूर्वी सुप्रीमो ट्रॉफी व्हायची, त्यावेळेला विविध विभागातून खेळाडू त्यांचा खेळ आपल्याला खेळताना पाहायला मिळायचा. आणि खरं तर आपण बघतोय कित्येकदा तालुका वाईजचा संघ या मैदानावरती खेळताना आपण पाहिलाय. आणि अशा वेळेला ओमकार हरपाल पेन टीमचा नेहमीच हिस्सा असायचा. अगदी कमी वयात या टेनिस क्रिकेटमध्ये त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पूर्वी पेन म्हटलं की योगेश पवार, सुशांत मोकल, वासुदेव देसले ही नावं आदराने घेतली जायची, पण त्यावेळेला हा नौका सध्याच्या स्थितीला अनुभवी बनला आणि आपल्या बॅटिंगचे जोहर, आपल्या बॅटिंगचे रंगरूप तो या मैदानावरती आता सादर करत असताना हा ट्रॅकर फटका फसलाय. विकेटची नितांत गरज आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही. सेफ्टली लँड होतोय. खरं तर प्रयत्न करणार कोण. गोलंदाज वेगवाने चेंडू डिलिव्हर केल्यानंतर भरपूर पुढे तो निघून गेला होता आणि त्याच वेगानं मागं परतणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. बचावले फलंदाज सुमित पाटील. 1 धाव या ठिकाणी घेतली जात आहे. सुमित खेळतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती. ओमकार खेळतो वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती आणि एकूण धावसंख्या होती 39. 14 चेंडू 15 धावसंख्येची गरज. विकेट्स जर का आली नाही तर हा सामना वाचवणं कठीण आहे.
नांदगाव टीमला. गरंगलत चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूची फेक होणार तोपर्यंत मिळतीये एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 40 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 54चा पाठलाग करायचे, 40 धावा धावफलकावरती. ए गटातील ही दुसरी मॅच. पहिला सामना जिंकला स्वरूप 11 बेलवली संघानं. अजय पाटीलच्या बॅटिंगचे तडाखे सगळ्यांनीच पाहिले. कामतगर टीमला त्यांनी परास्त केला आणि तदनंतर ए गटातील ही दुसरी मॅच नांदगाव विपक्ष पणसडोंगरी. मागच्या बाजूला क्षेत्ररक्षक बघण्याशिवाय पर्याय नाहीये. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडूने केले वाटचाल. चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपेल. 54 या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या होतीये 44. येणारे 12 चेंडू बाकी असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 10 या धावसंख्येची. अक्षय बोराडे या स्पर्धेला एन्जॉय करत असताना त्यांचंही आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कालच्या रात्रीमध्ये त्यांनी एका खेळाडूला पारितोषिक सुद्धा दिलं होतं. अक्षय बोराडे त्यांचंही आपण स्वागत करू. यात 12 चेंडू बाकी आहेत, 10 धावसंख्येची गरज. बारामध्ये 10 बनवायचे. सामना खुला आहे खरं तर पणसडोंगरी टीमसाठी. या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय सन्माननीय संतोष भोईर साहेब, त्याचबरोबरीने उदयजी पाटील साहेब यांचीही उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. त्यांचं स्वागत असेल SDP ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. सुजल गोलंदाजीला बॅकफुटला गेले, जागा बनवली, हा फटका प्ले केलाय. आत्मविश्वास भरपूर होता ओमकारकडे, पण क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अफलातून होते. तितकंसं सोपं नव्हतं. भरपूर अंतर चेस करत रनिंग झेल टिपण्याचा प्रयत्न पोहोचले सुद्धा होते. अखेर शेवटच्या क्षणाला हा चेंडू निसटला हातामधून आणि सीमा पार जात या ठिकाणी येतोय हा चौकार. चार धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 48. शेवटचे आता 10 चेंडू बाकी, 6 धावसंख्येची गरज. बॅटची कडा झेल कॅरी केला जातोय. उशिरा का होईना अखेर विकेट मिळतीये ती ओमकार हरपाल या फलंदाजाची. पहिला धक्का भूमी 11 गावदेवी पणसडोंगरी या टीमला. खूप चांगली इनिंग सादर केली ओमकार हरपालनं. वैयक्तिक 36 धावसंख्येचं योगदान दिलं. 17 चेंडू फेस केले, ज्यामध्ये 2 षटकार, 5 चौकारांचा समावेश आपण बघतोय. आणि समीकरणात आता बदल झाला. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत, 6 धावसंख्येची गरज. या दरम्यान सन्माननीय पाहुणे धारणीचे भाऊशेठ दुर्गे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या समवेत अनंता पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय SDP ट्रॉफी 2026 मध्ये. धारणीचे भाऊशेठ दुर्गे साहेब त्याचबरोबरीने अनंता पाटील साहेब यांचं आगमन या मंचावरती होत असताना त्यांचंही सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन घरत बॅटिंगसाठी दाखल होत असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, फसतोय. डॉट बॉल आलाय, धावफलक स्थिरावेल 48 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 8 चेंडू बाकी आहेत, 6 धावसंख्येची गरज. तब्बल 2 लाख रुपये या स्पर्धेची इनामी राशी आपण बघतोय. दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 50, चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी प्रत्येकी 35,000 अशी इनामी राशी आपल्याला पाहायला मिळते.
2 बाईक, एक असेल ABC या गटामध्ये, दुसरी असेल DEF या गटामध्ये, 3 सायकल आपल्याला पाहायला मिळतात. आणि जी वैयक्तिक पारितोषिकं आहेत ती पारितोषिकं सुरुवातीच्या 3 मॅचेसमधलेच गुण ग्राह्य धरले जातील याचीही नोंद घ्यायची आहे. सुरुवातीला आपण तसा उल्लेख केलेला आहे, लाईव्ह लॉट्सला सगळ्यांनीच पाहिलं असेल. या मैदानावरती सुद्धा सातत्यानं आपण सांगतोय की वैयक्तिक पारितोषिक आहेत, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सिरीज सुरुवातीच्या 3 मॅचेसमधलेच गुण ग्राह्य धरले जातील. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेल कॅरी केला जातोय. फलंदाज बाद होईल सुमित पाटील आणि दुसरा धक्का फणस डोंगरी टीमला. पाटलांची पाटीलकी संपूर्ण आता महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चिटणीस आदरणीय सुरेशदादा पाटील साहेब, त्याचबरोबरीने आपण बघतोय वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाशदादा पाटील साहेब आणि यांच्या संकल्पनेतून सौभाग्यवती पद्मताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा रोहित पाटील यांच्यावरती आधारित गीत, कैरे गावावरती आधारित गीत. आणि सोपं नाही आहे. या अगोदर सुद्धा आपण सांगितलं की कैरे गावातून या ठिकाणी येऊन 2 लाख रुपये स्पर्धेचं आयोजन आणि आयोजन कसं असावं त्याचं हे जिवंत उदाहरण आपण या मैदानावरती बघतोय. नीटनेटकं असं आयोजन HDB ट्रॉफीच्या माध्यमातून. अस्त्रोटीचे सन्माननीय आकाश बांदल आणि प्रफुल्ल ठोंबरे यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं. मॅचकडे जाणंही गरजेचं आहे, कारण सगळ्यांना असं वाटलं ओमकार हरपालनं आक्रमण केलं, सामना एकतर्फी केलाय, पण सामना संपलेला नाही आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत, 5 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 6चं इक्वेशन होतं, त्यावेळेला ओमकार हरपाल बाद झाला. तदनंतर आपण बघतोय सुमित पाटीलनं विकेट गमावली आणि लगातार जशा 2 विकेट आल्या ना, अचानक या मॅचमध्ये आलाय की काय नांदगाव संघ अशी शंका आता निर्माण झाली. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत, 5 धावसंख्येची गरज. संकेत बघत जादुई गोलंदाजी त्याला करावीच लागेल. सुरुवात करणं सोपं असतं, ओमकार बाद झाल्यानंतर परिस्थिती बिकट आहे. अप ट्रॅकर फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल कॅरी केला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद चेतन घरत. तीन रात्री मी उल्लेख केला, परत एकदा करतो. असं एक व्यक्तिमत्व सगळ्यांनी आपल्या पुढच्या पिढीला जरूर सांगा. असं एक व्यक्तिमत्व ज्यांचा अंत्यविधी संपूर्ण जगाने पाहिला, पण अद्यापही तेच जग त्यांच्या मरणावरती विश्वास ठेवायला तयार नाही. आणि हा आवाज होता दादांचा, जिवंत ज्वलंत आवाज डीजेच्या माध्यमातून अद्यापही आपल्या कानामध्ये घुमतोय. मॅचही रंगते. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 4-5 धावसंख्येची गरज आहे. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात जर का अशाच विकेट गमावल्या तर जिंकलेला सामना गमवावा लागेल. त्याहीपेक्षा अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवत अचूक टप्प्याची गोलंदाजी सादर करत हा सामना कसा शेवटपर्यंत नेता येईल यावरती आता कटाक्ष टाकतोय तो गोलंदाज संकेत भगत. जादुई गोलंदाजी त्याला करावीच लागेल. जोपर्यंत हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत विजयाची बिलकुल संधी नाही आहे मॅचमध्ये नांदगाव टीमला. आणि जर का हा सामना जिंकायचा असेल तर बॅटिंग सुद्धा चांगली करावीच लागेल ती फणस डोंगरी संघाला. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत, 5 धावसंख्येची गरज.
कोण जिंकेल या मॅचमध्ये सांगणं फार कठीण आहे. एका बाजूला भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी 54चा पाठलाग त्यांना करायचा होता. सुरुवात धमाक्यात होती. 10-6चं इक्वेशन येऊन थांबलंय 4मध्ये 5. कमालीची गोलंदाजी लाजवाब. सुजल कुठले असेल तर नंतर संकेत भगतला आपण बघतोय. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी हर्षल पाटील तगडा फलंदाज आहे. नॉन स्ट्रायकर यांना टॉम पवारला आपण बघू शकाल. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आता वेगळ्या अनोख्या पद्धतीने सजवली जाते. संकेत तयार आहे. फुलर लेन सरळ बॅटनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्यास चुकले खरं तर गोलंदाज. एकच धाव. गुड फिल्डिंग डीप मध्ये. थेट चेंडूची फेकी गोलंदाजाच्या दिशेने लागलीच झाली. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 50 धावा लागतात धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 4 धावसंख्येची गरज. संकेत भगत याने जर का सामना जिंकून दिला तर सन्माननीय दत्ता पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. विजयी स्ट्रोक टॉम पवारचा हा तडाखा पॉवरफुल हिट विजयी षटकार आणि हा सामना जिंकलाय भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघानं.